बातमीपत्राला आता सुरुवात करूयात। निवडणूक प्रचारातील प्रकाशित एका व्हिज्युअल जाहिरातीवर भाजपने गंभीर आक्षेप घेतलाय। या जाहिरातीत पॉर्न स्टारने अभिनय केल्याचा आरोप करत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला कात्रीत पकडलेले आहे। दरम्यान या दोन्ही पक्षात वाकयुद्ध जरी रंगलं असलं तरी नैतिकतेचा मुद्दा उपस्थित झालेला असताना हा कळीचा मुद्दा ठरलेला आहे। पाहुयात नेमकं प्रकरण काय आहे। निवडणुकीत पब, पार्टी आणि पॉर्न। ठाकरे गटाच्या जाहिरातीत पॉर्न स्टार। कोण बघतय पॉर्न, कोण करतय पार्टी, औरतों के खिलाफ जुल्म नहीं रोक पा रहे। याच जाहिरातीवरून भाजपनं उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला टार्गेट केलंय। भाजपच्या जाहिरातीवर काट म्हणून काढलेली उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची जाहिरात आता त्यांच्याच गळ्याशी आली आहे। देश की वाट लगा दी पापा, ऐसा बोलो बेटा। परिवर्तन के लिए अब शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष की मशाल ही चुनिए। भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी या जाहिरातीत पॉर्न स्टारला घेतल्याचा आरोप केलाय। या जाहिरातीत बापाच्या भूमिकेमध्ये हा जो कोणी व्यक्ती आहे याचं हीच व्यक्ती, हेच पात्र उल्लू ॲप या उल्लू ॲप वरती मुलींसोबत घाणेरडं कृत्य करतानाच्या व्हिडिओज आहेत, क्लिप्स आहेत। चित्रा वाघांच्या आरोपांना उत्तर द्यायला उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाची महिला ब्रिगेड मैदानात उतरली। सुषमा अंधारेंनी किरीट सोमय्या आणि प्रियंका चतुर्वेदींनी रेवण्णा प्रकरणावरून भाजपला टार्गेट केलाय। बरं, ह्या त्याच बाई आहेत का की ज्या बाई मुलुंडचा HD व्हिडिओ स्पेशालिस्ट ज्याच्या सिड्या बाहेर निघाल्या त्यावर त्या चकार शब्द बोलल्या नाही? काय त्याच्यावरही आक्षेप घेतील का? घेतला पाहिजे त्यांनी सोमय्यावर सुद्धा आक्षेप घेतला पाहिजे। ते सोमय्या कसा काय प्रचार करू शकतात? आता आम्ही कधी पॉर्न फिल्म बघितल्या नाहीत, कदाचित चित्राबाई पॉर्न फिल्म जास्त बघत असतील, त्यामुळे त्यांना जास्त माहिती असेल। शासन की लड़ाई भारतीय जनता पार्टी के साथ लड़ रहा है। उसी आदमी के वीडियो फोन से मिले हैं जिसको इन लोग फरार करने का काम किया है। वो फ्रांस में मजे ले रहा है और आप हमसे प्रश्न पूछ रहे हैं। शर्म करो, डूब मरो। दुसरीकडे चित्रा वाघांनी थेट आदित्य ठाकरेंवरच निशाणा साधला। या आदुबाळ नाईट लाईफ प्रायव्हेट लिमिटेड प्रोडक्शन हाऊसच्या उबाठाच्या ज्या जाहिराती आहेत त्या जाहिरातीमधलं जे पात्र आहे हे पात्र पॉर्न स्टार आहे। आम्हाला उद्धव ठाकरेंना विचारायचं आहे की महाराष्ट्रामध्ये पब, पार्टी आणि पॉर्न असं किळसवाणा प्रकार ते त्या ठिकाणी आणतायत। पण आदित्य ठाकरेंनी मात्र या विषयावर बोलणं टाळलंय। ज्या पद्धतीनं तुमच्या पक्षाची एक जाहिरात जाहीर करण्यात आलेली आहे, महिलांवरचा अत्याचार करणारी ही जाहिरात आहे आणि त्यामध्ये कुठेतरी पॉर्न स्टार कलाकाराचा वापर केला गेला असा आरोप भाजपकडून केला आहे। बघा, मी याच्यात मला माहित नाही, आपण आता पहिल्यांदा आपल्याकडून ऐकत आहे, अजून बघू दे काय बोलले ते। औरतों के खिलाफ जुल्म नहीं रोक पा रहे, महंगाई को नहीं रोक पा रहे, बेरोजगारी को नहीं रोक पा रहे। लेकिन वॉर तो रुकवा दी ना पापा। देश की वाट लगा दी पापा, ऐसा बोलो बेटा। परिवर्तन के लिए अब शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष की मशाल ही चुनिए। ही जाहिरात उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं मागे घ्यावी का? पॉर्न स्टारनं जाहिरात करणं चूक की त्याला जाहिरातीत घेणं चूक? राजकीय धुराळ्यात हे प्रश्नही विचारले गेले पाहिजेत। प्रशांत बाग, न्यूज 18 लोकमत, मुंबई।